हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आदिती किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वाळवणातील एक पदार्थ म्हणजेच खारवडी रेसिपी पाहणार आहोत आणि ह्या खारवड्या आपण गव्हाच्या कोंड्यापासून बनवणार आहोत। तर हा गव्हाचा कोंडा आहे आणि गहू ओलवून हा कोंडा तयार केलेला आहे। रवा सुद्धा आहे आणि हा गव्हाचा कोंडा ओला आहे। तर याची रेसिपी आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इकडे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तर मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर पातेलं आपल्याला थोडं मोठं ठेवायचं आहे जेणेकरून आपला कोंडा मोकळा शिजेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून मोहरी छान फुटल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचे आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यातील सर्वात पौष्टिक पदार्थ म्हणजेच खारवडी रेसिपी आहे। तर इथे मी 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरं घातलेले आहे। तर जिरं व मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता घातल्यानंतर लसण ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि लसण लालसर होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा आणि एकदा नक्की करून पहा। खारवड्या तर बऱ्याच प्रकारच्या बनवल्या जातात। बाजरीच्या खारवड्या, ज्वारीच्या किंवा गव्हाच्या कोंड्याच्या खारवड्या, अशा वेगवेगळ्या खारवड्या आपण बनवतो। तर त्यातलाच हा पदार्थ गव्हाच्या खारवड्या आपण त्याच्या कोंड्यापासून बनवत आहोत। तर लालसर लसण झालेला आहे। तर याला छान असं तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे। यानंतर 2 चमचे मी तीळ घेतलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये मी घालणार आहे। याच्याने सुद्धा आपल्या खारवड्याचा स्वाद खूप छान येतो। तर तीळ सुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे। लाल तिखट तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आपल्याला हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये 3 तांबे पाणी घालणार आहोत। तर मी इकडे 3 तांबे पाणी घातलेलं आहे। तर या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये गव्हाचा कोंडा घालणार आहोत आणि एकदम कोंडा घालायचा नाही जेणेकरून त्याची गुठळी होईल। थोडा थोडा टाकायचा आणि हलवत राहायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली बुडाला चिटकू नये। आणि पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आणि या कोंड्यामध्ये बऱ्यापैकी ओलवलेला असल्यामुळे म्हणजेच गहू आपण ओलवून हा कोंडा तयार केलेला आहे। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये बराचसा रवा आहे। तर खारवड्या आपल्या खूप टेस्टी आणि खमंग अशा लागतात। तर आपल्याला एकदम कोंडा टाकायचा नाही, थोडा थोडा टाकून हलवून घ्यायचा आहे आणि हलवत असं शिजवून घ्यायचं आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। रेसिपी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर थोडं थोडं टाकून मी हलवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये सतत हलवत याला शिजवून घेणार आहोत। बऱ्यापैकी आपला गव्हाचा कोंडा छान असा शिजलेला आहे आणि खारवड्यांचं मिश्रण व्यवस्थित घट्ट होत आहे। तर तुम्ही पाहू शकता। परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला 2 मिनिटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपला रवा फुगेल आणि त्याची चवसुद्धा वाढेल। तर पूर्ण एकदा हलवून घेऊन मंद गॅसवर आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी।
2 मिनिट झालेले आहेत आणि हा गव्हाचा कोंडा छान असा शिजलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत, पूर्ण एकदा हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता झटपट अशी रेसिपी ही तयार होत आहे। गॅस बंद करून घेऊया व आता हे गच्चीवर आपण वाळवण्यासाठी घेऊन जाणार आहोत। तर रेसिपी कंटिन्यू पहा। कपड्यावर किंवा ओढणीच्या कपड्यावर सुद्धा आपण हे अंथरून खारवड्या टाकू शकतो। चमच्याने किंवा हाताने तुम्ही अशा खारवड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला आपण एक दिवस पूर्ण असंच वाळवत घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी काढून मोठ्या ताटामध्ये किंवा सुपामध्ये सुद्धा आपण हे 2 ते 3 दिवस छान वाळवून घेणार आहोत। पूर्णपणे 3 दिवस याला ऊन द्यायचं आहे आणि हे वर्षभर छान टिकून राहतात, कुठलेही जाळी आळी होत नाही आणि खायला सुद्धा खमंग आणि कुरकुरीत अशा लागतात। तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। वाळल्यानंतर ह्या अशा दिसतात आणि खायला तर एकदम चविष्ट खारवड्या लागतात। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।